नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. नोटरी संदर्भातलाच नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेले आहे. आता सर्वांचं COP बरेच लोकांचे COP आलेले आहे, पण काही लोकांची जी COP आलेली आहे त्याच्या COPमध्ये काही त्रुटी आहेत की जसं की एकाचं COP आलेलं आहे आणि त्या COPवर त्याचा फोटोच आलेला नाही आहे. एकाचं COP आलेलं आहे, त्या COPवर फोटोच्या जागी दुसराच काहीतरी मजकूर तिथं टाईप झालेला आहे आणि त्यामुळे ते बरोबर दिसत नाही आहे. दुसऱ्याचंच काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा दुसऱ्याच एखाद्या नोटरी झालेल्याची ती माहिती त्या साईडला आलेली आहे. काहींचं असं आहे की स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे, वडिलांच्या नावामध्ये, आईच्या नावामध्ये असं काहीतरी मिस्टेक झालेली आहे COP आल्यानंतर. तर त्यांना मला एक सांगायचं आहे की आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेच आहे की हे जे नोटरी झालेले आहेत यावेळेस या टर्ममध्ये, तर ते खूप जास्त संख्येने झालेले आहेत नोटरी आणि त्यामुळं हे खूप बर्डन नोटरी सेलवर आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या त्रुटी काहीतरी होऊ शकतात. ते ह्युमन मिस्टेक आहेत, टेक्निकल मिस्टेक पण आपण म्हणू शकतो. तर हे होऊ शकतात. तर त्याला फक्त एकच पर्याय आहे की तुमचं COP आलं की समजा फोटो नाही आहे किंवा दुसरा काही मजकूर राहिला आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे, तर तुम्ही ते नोटरी सेलला तुरंत लगेच एक ईमेल पाठवून ते कळवा आणि तुम्ही COP आल्या तुमचं काम मात्र सुरू करा. कारण आता तुम्हाला COP आलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका आणि ते काम तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. ते जेव्हा बघतील ईमेल तुमचा लागलीच ते तुम्हाला पाठवतील किंवा थोड्या दिवसांनी पाठवतील, कारण आता सगळ्यांचं COP देणं हे महत्त्वाचं काम त्यांचं आहे. दुसरं म्हणजे की अजून एक महत्त्वाचं आहे की COP आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं एरिया ऑफ प्रॅक्टिस सगळ्यांचं वेगवेगळं आलेलं आहे. तर एकाचा मला फोन आला होता, तर त्यांना त्यांच्या एरिया प्रॅक्टिस असं त्यांच्या आलं होतं इन अँड इनसाइड द बॉम्बे हायकोर्ट असं त्यांना एरिया आला. तर ते म्हटले की मॅडम आता माझं तर मी ऑफिसला पण करतो काम, माझे 2 ऑफिस आहेत आणि मी कोर्टामध्ये पण असतो, ऑफिसला असतो, तर आता मला तर एरिया हा आलेला आहे. तर बघा, तुम्हाला एरिया ऑफ प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही जिथं प्रॅक्टिस करायचं तो एरिया. मग तुम्हाला जिथं प्रॅक्टिस जी आलेलं आहे तुमच्या त्या ह्याच्यावर सर्टिफिकेटवर तिथंच तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जर त्या सरांना हायकोर्ट एरिया आला तर त्यांनी हायकोर्टमध्येच प्रॅक्टिस करायची. हां, जर तुम्हाला दुसरीकडे पण प्रॅक्टिस करायची, एरिया वाढवायचा आहे म्हणजे, तर तुम्हाला एरिया वाढवायचा असेल तर त्यासाठी नोटरी रूल्समध्ये सगळी तरतूद जी आहे ती वाचा आणि त्या पद्धतीने तुम्ही एरिया एक्सटेंड करून अर्ज करा. आणि एरिया एक्सटेंड करताना तुम्हाला काही फी भरायला लागते, ती नॉमिनल फी आहे, ती भरून तुम्ही एरिया यू कॅन एक्सटेंड युअर एरिया रिसेंटली ऑर अर्जंटली. तर ह्या पद्धतीने तुम्ही ते एरिया पण तुम्ही चेंज करू शकता. दुसरं म्हणजे की एरिया ऑफ प्रॅक्टिस जर तुम्ही वाढवला तर ते वाढवल्यानंतर पण तुम्हाला ते पुन्हा ते COP येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही ते COP आल्यावर ते काम करायचं. आता सध्या तुम्हाला जो एरिया आहे, जर पुण्याच्या लोकांना पण काही लोकांना एक ठराविक एरिया आहे की जो समजा आता ती पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत असेल मॅडम, तर ते आणि त्या पिंपरीमध्ये राहत असेल आणि त्यांना पुण्याचा एरिया असेल तर त्यांनी त्याच एरियामध्ये करायचं, नंतर एरिया वाढवायचा. आता मला एका 2-3 लेडीजचे फोन आले मला की त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी जेव्हा अर्ज केला होता तेव्हा त्या अनमॅरिड होत्या आणि तेव्हा तिथं राहत होत्या, त्यामुळे त्यांना एरिया बाहेरचा आला. तर आत्ता त्या सासरी राहतात, आता पुण्यात राहतात, मग ते पण ते एरिया वाढवू शकतात. तर असं तुम्ही एरिया वाढवा आणि त्याच्याविषयी काही तक्रार असेल तर मला नक्की सांगा. बाय, थँक्यू.